वीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. महाराष्ट्रातल्या संतांची भक्ती ही सख्य भक्ती आहे असं आपण कायम म्हणत आलो. ही सख्य भक्ती आहेच, पण ह्या सख्यत्वाची सुरुवात नामदेवांनी करून दिली. आणि विठ्ठलाशी भांडण करणं, हक्क वसूल करणं, हे सगळं केलं, बरोबरी केली. आणि असं सांगितलं की म्हणजे जणू काही कृष्णाचा पेंद्या असावा तसे नामदेव हे कृष्णाचा, पांडुरंगाचा सहचर म्हणून वावरले. आणि त्यांनी तसे अभंग केले. त्या अभंगांचाच संस्कार महाराष्ट्रावर झाला. आणि त्याची अगदी परिसीमा सख्यत्वाची तुकारामांच्या मध्ये, महाराजांच्या मध्ये झालेली तुम्हाला दिसते. आज काही आपण जे अभंग बघणार आहोत हे सख्यत्वाच्याही पुढे गेलेले अभंग आहेत. देवाला इतकं गृहीत धरलेलं आहे मराठी संतांनी आणि विशेषतः तुकाराम महाराजांनी, की त्या देवाला गृहीत धरण्याचे असे अभंग आहेत आजचे. आणि त्या एवढं गृहीत धरलेलं आहे की तो जवळपासच आहे, सारखा पांडुरंग जवळपास आहे. आणि इतका जवळपास आहे की प्रेमाचा विषय झालेला आहे. तो सारखा आजूबाजूला बागडतोय पांडुरंग, आणि तो इतका प्रेमाचा विषय झालेला आहे. त्यातून आलेले हे अभंग आहेत, अतिशय प्रेमभरानं असे लिहिलेले अभंग आहेत. आणि मग आपण एका भक्तिगीतानं अं, शेवट करणार आजच्या सेशन्स. आता बघा कसं आहे, अतिशय सोपे अभंग आहेत पण त्यातली भावना फार महत्वाची. आणि भावना ही सख्याच्या पलीकडे जाणारी अशी भावना आहे. पहिलाच अभंग बघा, देव मजूर, देव मजूर. म्हणजे आता सख्यत्वा पलीकडे जाऊन असं सांगतात की भावाबळे आम्ही ह्याला स्वतःला वश करून घेतलेला आहे, हा आमचा मजूर झाल्यासारखा आहे हो, असं प्रेमानं सांगतात. देव मजूर, देव मजूर, नाही उजूर सेवेपुढे. आता उजूर शब्द आपल्या ह्यातनं गेलेला आहे वापरामधनं. उजूर म्हणजे एक्सक्यूज, सबब सांगणं काहीतरी कामाला, त्याला म्हणायचं उजूर, सबब सांगणे. हा मजूर असा आहे म्हणले, आमच्याशी एकनिष्ठ आहे भक्तांशी, काही कामाला म्हणले सबब काही सांगत नाही, काय सांगितलं ते काम सगळं करतो पटका. देव मजूर, देव मजूर, नाही उजूर सेवे पुढे. देव गांढ्याळ, देव गांढ्याळ हा आमच्या गावाकडच्या मराठीतला शब्द आहे. भित्र्या माणसाला गांढ्याळ म्हणायची पद्धत आहे. हा भित्रा आहे म्हणले, हा मजूर तर आहेच, म्हणजे आमच्या आज्ञेत तर आहेच, पण आम्हाला घाबरून असतो. देव गांढ्याळ, देव गांढ्याळ, देखोनिया बळ लपत असे. काय घाबरून लपतो म्हणले. आमचं भावाचं आणि भक्तीचं बळ एवढं प्रचंड झालंय की आम्हाला बघून हा लपतो. हा सगळी सलगीची भाषा आहे बरं का, पूर्ण सलगीची भाषा. देव मजूर, देव मजूर, नाही उजूर सेवे पुढे. देव गांढ्याळ, देव गांढ्याळ, देखोनिया बळ लपत असे. देव तर काही, देव तर काही, त्याचा त्याचा आकार सांगितलाय आता. देव तर काही, देव तर काही, तुका म्हणे राई तरी मोठी. राई असो, बारका धान्याचा कण असो त्याला राई, राई म्हणतात. अगदी छोटा कण असतो त्याला राई म्हणतात. त्या राईपेक्षा सुद्धा छोटा आहे म्हणजे राई ह्याच्यापेक्षा मोठी, तर आपण तर केवढे मोठे म्हणले. पण ह्याच्या सगळ्यामध्ये हा 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 प्रेमाचा संवाद आहे. संवाद नाही, वर्ण नाही, लक्षात घ्या. पण त्यात जाता जाता हे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, हे आता विसरून चालत नाही. त्यामुळं देव तर काही, देव तर काही, तुका म्हणे राई तरी मोठी, याचा फक्त लाक्षणिक अर्थ घेऊन चालत नाही की राईपेक्षा देव छोटा आहे असं म्हणून चालत नाही. तो एवढा सूक्ष्म आहे, त्या सूक्ष्मत्वाचा संदर्भ आहे. राई तरी मोठी असं म्हटलंय, हा सूक्ष्मामध्ये सगळीकडेच भरून असलेला देव आहे हा. आणि तो मजूर म्हणून आमच्या समोर उजूर न करता, कसली सबब न सांगता आमच्या समोर उभा राहतो. आणि आम्हाला घाबरूनच जणू काय तो सूक्ष्मात गेलाय का काय, म्हणून आम्हाला दिसेना झालाय का काय. अशा सगळ्या अर्थांच्या छटा या तुकारामांची सलगी आहे, ती सोपी सलगी नाहीये. तर देव तर काही, देव तर काही, तुका म्हणे राई तरी मोठी. असा सूक्ष्मत्वानं सगळीकडे भरून राहिलेला जो देव आहे तो आमच्यासाठी आमचा दास होऊन वागतो, आम्हाला घाबरून वागतो. आणि भावबळाची ही प्रचिती आम्हाला आम्हाला येत राहते. असा 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 आहे. आता पुढचं बघा, पुढचं पण तसंच आहे. देव दयाळ, देव दयाळ, म्हणजे हा फार दयाळू आहे हो. हा सगळा भावबळाच्या जोरावर झालाय बरं काय. देव दयाळ, देव दयाळ, साहे कोल्हाळ बहुतांच. कोल्हाळ म्हणजे काय? कोल्हाळ म्हणजे आरडाओरड, त्याला कोल्हाळ म्हणायचं. कोल्हे कुई असते ना, तर कोल्हे फार वाईट ओरडतात. तिथे आता गावाकडच्या लोकांना कोल्ह्यांचं माहित असतं, आता तुम्हाला कोल्ह्याचं हा ऐकणं माहित नाही. पण कोल्हाळ शब्द मराठीमध्ये जो आलाय ना, तो कोलाहल असा शब्द आहे, तुम्हाला ऐकून माहित असेल मराठीतला कोलाहल. तो कोलाहल शब्द ह्या कोल्ह्यांच्याच आवाजावरून आलेला आहे.
तर ते कोल्ह्यांचे आवाज असतात, ऐकवत नाहीत. तर ते कोल्हाळ म्हणजे असा सगळीकडनं असा आवाज 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 ऐकायला येतो. तर ते म्हणजे ह्या सगळा भक्तांचा तक्रारीचा आवाज, जनतेचा आवाज सगळा असा असा अतिशय दयाळूपणानं साहतो. म्हणजे हा हा दयाळू फार आहे पांडुरंग आमचा. देव दयाळ आणि काय आहे, पुनरावृत्ती प्रेमासाठी केलेली आहे. देव दयाळ साहे कोल्हाळ बहुतांचा. हा सगळा आमचा बहुतांचा समाज आहे. याचा सगळा कोल्हाळ जो आहे हा शांतपणानं सहन करतो, दयाळूपणानं सहन करतो. कारण का? तो उदार आहे. देव उदार, देव उदार. परमेश्वराबद्दलचं प्रेम कसं आहे बघा. देव दयाळ साहे कोल्हाळ बहुतांचा. देव उदार, देव उदार, थोड्यासाठी फार देऊ जाणे. याची थोडी भक्ती केली, ह्याला थोडं प्रेम दिलं, त्याच्या अनेक पटीनं हा त्याची परतफेड करतो. असा हा दयाळू तर आहेच, असं उदार पण आहे. देव उदार, थोड्यासाठी फार देऊ जाणे. देव चांगला, देव चांगला, देव चांगला, तुका लागला चरणी. म्हणून हा एवढा चांगला आहे, हा एवढा दयाळू आहे, हा आमच्यासाठी छोटा होतो, आम्ही म्हणलं की मोठा होतो, आमच्या आज्ञेत राहतो, आम्हाला भिल्यासारखं दाखवतो. म्हणून हा चांगुलपणानंच भरलेला देव आहे. हा देव सांगाला तुका लागला चरणी. म्हणून मी त्याच्या चरणी लागतो. हे सगळं वर्णन केलेलं आहे, पण चरणी जे मिठी घातलेली आहे ती कधीही तुकाराम बुवांची सुटत नाही. सगळे काही त्यांनी सलगी करू देत, भांडण करू देत, काय तर मी सोडून जातो म्हणू देत, राग करू देत, पण शेवटी चरणाशी मिठी, हे तुकाराम बुवांचं फार तत्व. कधीही ती चरणाची मिठी सुटत नाही. देव चांगला, तुका लागला चरणी. आता पुढे बघा, असं ह्याच पद्धतीचे जवळजवळ 8-10 अभंग आहेत. मी त्यातले आपले 4 घेतोय. देव वासर, देव वासर. वासर म्हणजे काय? तर वासरू शब्द ज्या वरनं आला तो वासर हे आहे. वासर म्हणजे भटकणार. वासर म्हणजे भटकणार. ही आता इथे आहे तर नंतर तिथे. मनाला पण वासर म्हणतात. आणि तसं देवाला ते वासरू जे असतं ते भटकंती करणार आहेत. ते ते फार खोडकर असतं ते. इकडून तिकडे पळत असतं. म्हणून देव वासर, देव वासर असे निरंतर जेथे तेथे. कसं आहे बघा, सगळीकडे देव आहे असं म्हणायचं, पण ते सगळीकडे देव आहे म्हणजे काय, जणू काही ते स्टॅटिक असं स्थिर असं असं ज्याच्यामध्ये तुम्ही बुडून मरून जाल असं काही तत्व नाही आहे ते. हे सगळीकडे जे आहे ना ते एका वासराचं सगळीकडे असतं. वासरं शेताच्या ह्या टोकाला असलं तर थोड्याच वेळात बघतोय तर ते त्या टोकाला जात आहे. असं त्यामधलं एक गतिमान तत्व आहे हे. पांडुरंग म्हणजे हे गतिमान तत्व आहे वासरासारखं. ते सगळीकडे भरवून राहिलेलं असं स्थिर तत्व नाही आहे. ते सरळ चलत तत्व आहे. देव वासर, देव वासर, देव वासर म्हणजे आता इथे मग तिथे सगळीकडे आहे. असे निरंतर जेथे तेथे. वासरू कसं कुठेही असू शकतं रानामध्ये, तसा हा आमचा देव आहे. हा देव वासर आहे, कुठेही असू शकतो. असे निरंतर जेथे तेथे ते आम्हाला माहितच आहे. असे निरंतर जेथे तेथे विश्व कोंदाटले अशी अशी तुकारामांचे अनेक ठिकाणी वर्णन आहे. पण ते विश्व कोंदाटले म्हणत असताना त्याला ते वासराची उपमा देतात, तिथं ते सगळं प्रेम भरून वाहायला सुरुवात होते. देव खोळंबा मज झळंबा म्हणून कोंडी. आता हे शब्द जुन्या मराठीतले आहेत. खोळंबा म्हणजे असा मध्ये अडसर जो येतो त्याला खोळंबा म्हणायचं. त्यामुळे मग खोळंबा झाला वगैरे असं सगळं सगळं असे पुढचे शब्द आलेत. मूळ मराठीतला शब्द खोळंबा म्हणजे असं मध्ये काहीतरी येतं की अडचणीचं, त्याला स्थिर असतं ते, त्याला खोळंबा असं म्हणायचं. देव खोळंबा म्हणजे मध्येच येतो. कुठेतरी कामाला, संसाराच्या कामाला जात असताना मध्येच उभारतो. असं आहे. ही सलगी झालेली आहे. आता विठ्ठलाशिवाय दुसरं काही दिसतच नाहीये. काहीतरी म्हणले दुकानाच्या कामाला जात असताना मध्येच उभा राहतो. देव खोळंबा मध्येच उभा राहतो. माझं झळंबा म्हणून कोंडी, मला भिडा तुम्ही, मला 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 मिठी मारा म्हणून कोंडी करतो, मला घेराव करतो. असं आहे. काय काय पद्धतीचा प्रेमाचा अनुभव तुकाराम बुवांनी घेतलेला आहे. आणि ते आपल्याला त्यांच्या शब्दातून देत आहेत बघा. देव खोळंबा असं दुकानाच्या वाट्यावर मध्येच उभा असतो आणि म्हणतो काय नाही, आता मला मिठीत घेतल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही म्हणून कोणतो सारखा माझ्या भोवती घेराव निर्माण करतो. बघा बरं, भक्तांनी देवाचं जे करायचं ते देव भक्ताचं करायला लागलेलं आहे, अशी भावना तुकाराम महाराज व्यक्त करतात. देव खोळंबा माझं झळंबा म्हणून कोंडी. देव लागट, देव लागट, लाविलिया चट, जीवी जडे. लागट आहे बरं, कमालीचा लागट. थोडं प्रेम लावा आणि लोचट असल्यासारखा सारखा 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 आजूबाजूला येत राहतो.
बघा बरं, हे हे कोणी कोणाला म्हणावं. परमेश्वराला अशा पद्धतीचं तुम्ही गोडी लावू शकता स्वतःची, असं महाराज सांगतात. थोडं त्याला प्रेम द्यावं, ते प्रेमाचं भुकेला नाहीच आहे तो, ते चटावून ते लाचार होऊन तुमच्याकडे येईल असं सांगतात. काय अधिकार संतांचा असतो. देव लागट, देव लागट, लाविल्या चट, जीवी जडे, देव बावळा, देव बावळा. बावळट आहे हो म्हणले. एखाद्या गावाकडच्या बावळट माणसाचं वर्णन करावं, की जे कुठेही असते, लुडबुडते, तसं म्हणले हे देव तसा आहे म्हणले. काय स्मार्ट नाही अजिबात. देव बावळा, देव बावळा, भावे जवळा, लुडबुडी. भाव आहे तुमचा, भक्तीचा भाव बघितला ना, की तुम्ही करत असलेल्या कामात मध्ये येऊन लुडबुड करेल. वेणी घालून देईल, कोण धुणं धुवून देईल, भांडे घासून देईल, रानात बरोबर असेल, राखणीला बरोबर असेल, काही काम करायला जा, मध्ये ह्याची लुडबुड आहेच म्हणले. अशा पद्धतीचं आहे. म्हणजे देवाच्या भक्तीचा अतिरेक कसा झालाय बघा, की तो देव आता लुडबुड करायला लागलेला आहे. म्हणजे मला हा संसाराची माझी कामं करू देत नाही, मध्ये मध्ये येतोय, ह्या पद्धतीची तक्रार तो करतो. काय प्रेमाचा काय उंची आहे बघा. देव बावळा, देव बावळा, भावे जवळा, लुडबुडी. देव न व्हावा, देव न व्हावा. काय आता मिश्किल पण बघा म्हणजे, हे हा खोळंबा आहे, सगळीकडे इकडे तिकडे करतो, मध्येच येऊन उभा राहतो, बावळटासारखा मध्ये मध्ये लुडबुड करतो. देव न व्हावा, देव प्रसन्न होऊ नये म्हणले. हा मिश्किल पण आहे. देव न व्हावा, देव न व्हावा, हे काय म्हणले हे. का? तुका म्हणे गोवा करी कामी, काम होऊ देत नाही तो. हे संसाराची कामं म्हणजे ही आसक्तीतनं आलेली आहे. प्रपंच होऊच देत नाही. कसलंही आसक्तीचं, विकाराचं काहीही व्यवहारातलं काम होऊच देत नाही, सुचूच देत नाही काय काम. एखाद्या आईनं लहान मुलाबद्दल प्रेमळ तक्रार करावी, तसं महाराज तक्रार करतायत. देव न व्हावा, देव न व्हावा, काही प्रसन्न न व्हावा म्हणले. हा पांडुरंग प्रसन्न झाल्यामुळं जगणं कठीण होऊन बसले, जाईल तिथे मध्येच यायला लागलाय. हा कामच कुठलं होईना झालं. देव न व्हावा, देव न व्हावा, तुका म्हणे गोवा करी काम. अजून एक आपण देवाचा अभंग बघूया. फार गोड आणि फार लढिवाळ असे अभंग आहे. देवा आमचा, देवा आमचा, देव आमचा, देव आमचा, जीव सकळ जीवांचा. सगळ्या जीवांचा जीव हा हा देव आहे आणि तो आमचा आहे. असं आहे. त्या आमचेपणातच हे अभंग आलेले आहेत. देव आमचा, देव आमचा, जीव सकळ जीवांचा, देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर बाहे. कसं आहे, देवाचं असणं सगळीकडं. माझं सगळं अस्तित्व, आतलं अस्तित्व आणि बाहेरचं अस्तित्व, मी बाहेर जे जग बघतो ते आणि आज स्वतःला बघतो ते, सगळीकडे गोविंद पांडुरंग असं भरून राहिलेलं आहे. देव आहे, देव आहे, देव आहे. म्हणजे अस्तिक का नास्तिक प्रश्न चाललेलाच नाही. सगळीकडे देव आहे असं सांगायसाठी याची पुनरावृत्ती आहे. देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर्बाह्य. अंतर्बाह्य देव असा व्यापून राहिलेला आहे, सगळीकडे भेटतोय. देव गोड, देव गोड, हा फार गोड देव आहे. देव गोड, देव गोड, पूर्वी कोडाचेही कोड. काय म्हणजे सगळं सगळं लाडाचे लाड पुरवतोय तो, मानचे लाड सोडून द्या. सगळे सगळं सगळं कोड कौतुक पुरवतोय, असा हा गोड असा देव आहे. देव आम्हा राखे राखे, आमचं रक्षण करतो देव. देव आम्हा राखे राखे, घाली कळी काळासी काखे. आम्हाला जर मृत्यू जर ठेवायला आला, तर हा कळी काळाला सुद्धा अशा काखेत घेतो स्वतःच्या, असं आमचं रक्षण करतो. म्हणजे मृत्यूच्या भीतीपासून रक्षण करतो, मृत्यूपासून रक्षण करत नाही. देव आम्हा राखे राखे, घाली कळी काळासी काखे, देव दयाळ, देव दयाळ. परत एकदा त्या मगाच्या वाक्याकडे आलेत. देव दयाळ, देव दयाळ, करी तुक याचा सांभाळ. माझा सांभाळ देव करतो आणि माझा सांभाळ देव करतो, हे खरं शरणागतीचं वाक्य आहे. जे काही माझं करतोय देव, तो सांभाळच आहे आणि देव माझा सांभाळ करतो. या श्रद्धेतून जगत जो सुटतो, तो संतत्वाकडे जातो. देव दयाळ, देव दयाळ, करी तुक्याचा सांभाळ. मी म्हणतो तसंच केलं तर देव दयाळ असं नाही. देव दयाळूच आहे, म्हणजे करतोय तो, ती त्याची दयाच आहे. अशा श्रद्धेतून बघणं, हा हे संतांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे देव दयाळ, देव दयाळ, करी तुक्याचा सांभाळ. आणखीन एक अभंग घेऊया आणि मग आपण आजचं गाणं, हा, किंवा आपण आपल्या आजचं गाणं जे आहे ना, त्या गाण्याचं टेक्स्ट बघूया. एक मिनिट, हो एक मिनिट. आजचं गाणं आहे, भीमसेन जोशींनीच गायलेलं आहे. सावळे सुंदर रूप मनोहर. अतिशय अतिशय सुंदर अभंग आहे हा. अभंग तुकारामांचाच आहे आणि चाल मात्र श्रीनिवास खळेंनी दिलेली आहे. श्रीनिवास खळेंनी चाली दिले आणि तुकारामांच्या अभंगांना आणि भीमण्णांनी गायले. असे तसे कमी अभंग आहेत, पण त्यातला हा एक आहे. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ.
तुझं सावळं सुंदर रूप आहे निरंतर माझ्या हृदयामध्ये राहो. आणि काही इच्छा आम्हा नाही चाड, आम्हाला दुसरी कुठली इच्छा नाही. पांडुरंगाचं रूप तेवढं माझ्या हृदयात राहिलं पाहिजे. बाकी मला काय, तुझे नाम गोड पांडुरंग, बस तुझं गोड नाम मुखी आलं पाहिजे आणि तुझं हे सावळं सुंदर रूप हृदयामध्ये राहिलं पाहिजे. हे सोडून मला काही आशाच नाही. जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझं, हे हे सोडून मी काही मागितलेलं नाही. अनेक जन्म माझे झाले तसे तुझेही माझ्या हृदयामध्ये आणि मुखामध्ये होऊ देत. बाकी माझं काही मागणं नाही. जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझं, आम्हासी सहज द्यावे आता. देऊन टाक आम्हाला, हे एवढं एकच मागणं आहे, बाकी कोणतंही मागणं नाही. तुका म्हणे तुझं ऐसे दयाळ, म्हणून हा दयाळ शब्द परत या अभंगात पण आलाय. तुका म्हणे तुझं ऐसे दयाळ, धुंडिता सकळ नाही आम्हा. सगळं ब्रह्मांड धुंडा, तुम्हाला एवढा दयाळूपणा कुठे भेटणार नाही. तसा हा दयाळू पांडुरंग आहे. आणि ह्या दयाळू पांडुरंगावरचा हा अभंग आता आपण ऐकूया. सावळे सुंदर रूप मनोहर, 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 राहो निरंतर हृदय माझे, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. काही इच्छा नाही ताड, आणिक काही इच्छा नाही ताड, तुझे नाम गोड पांडुरंगा, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदय माझे, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. जन्मोजन्मी कैसे मागितले तुझं, कैसे मागितले तुझे, आम्हासी साध द्यावे आता, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. ऐसे जी धरा, तुका म्हणे तुझ
ऐसे दीदना तुका म्हणे तुका म्हणे तुझ ऐसे दीदन तुका म्हणे तुझ ऐसे दीदन भुंडिता सकळ नाही आमा सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी. आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.